नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सो कोकणातला गणपती आपण बघितला, खूप छान होता, मस्त वाईब होती, एक वेगळी पारंपरिकता असते आपल्या कोकणामध्ये आणि इतर ठिकाणी पण। सो ती बघायला मिळाली, अनुभवायला मिळाली। कसे वाटले गावचे ब्लॉग? एकदम मस्त। अरे असं वाटत की मी तिकडे पाहिजे होते, मी मिस केलं। हां, आणि ते जे बाकी शुल्लकशा गोष्टी आहेत, चिकन गणपती वगैरे, आणि आमच्या कोकणामध्ये, आता तुमचं कोकण कोणतं आहे ते नाही मला माहिती, पण आमच्या कोकणामध्ये म्हणजे काही ठिकाणी, म्हणजे जसं माझ्या पप्पांचं गाव आहे किंवा मम्मीचं गाव आहे, या दोन ठिकाणी म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी आणि सासरी गौरीला नॉनव्हेजचं नैवेद्य दाखवलं जातं, तर ती आहे विषय। तर ते एवढं मी सांगितलं नाही त्या ब्लॉगमध्ये, मे बी लोकांची मिसअंडरस्टँडिंग झाली असेल, तर तो विषय फक्त। तर आज आपण आलो आहे मुंबईतले गणपती एक्सप्लोर करायला। दरवर्षी ही जोडी असतेच भाऊ बहिणीची, दरवर्षी आमच्या दोघांचं असतं, म्हणजे प्रत्येक वर्षी नाईट आउट ठरलेलं। येस, आणि सगळ्यात पहिला आपला डेस्टिनेशन असतो तो ग्रँड रोड। ग्रँड रोडपासून आपण सुरुवात करतो ते लालबाग परत। सो आलो आता आपण ग्रँड रोडला जाऊया। आपल्यासोबत प्रणव पण आहे, तो पण आज गणपतीची वाईब घेणार, एन्जॉय करणार आहे। सो सगळ्यात पहिले आपण ग्रँड रोड स्टेशन म्हणजे सेंटर रोडचा राजा आणि त्याच्याच ऑपोजिटला मलबारीचा राजा, असं करत करत आपण सगळ्या गणपतीचं दर्शन घेऊया। ग्रँड रोड वेस्टलाच हे सगळे बॅनर तुम्हाला दिसतील आल्यावरती। या साईडला समोर इथे एक मार्केट आहे, सो तिथे मलबारीचा राजा बसतो, आणि तिथून समोर गेलं ना की हे सेंटर रोडचा राजा इथे, आणि अपोजिटला गेलो ना पुढेच्या साईडला की मग ताडदेवचा राजा वगैरे आपल्याला बघायला मिळेल। चला, आपला हा सगळ्यात पहिले ग्रँड रोडचा हा पहिला गणपती असतो आपला। आई साहेब, जबरदस्त मूर्ती आहे, गणपती बाप्पा मोरया। आलोय आता आपण मलबारीचा राजा। तिथून असं वर गेलं की व्ह्यू पॉइंट मिळतो एकदम वरचा। भाई काय मूर्ती आहे, काय मूर्ती आहे गणपती बाप्पाची भाई। आणि आपण आता वरती आहे व्ह्यू पॉइंट वर, भाई बघा आता तुम्ही। कसे वाटले आतापर्यंत गणपती? मस्त वाटतात यार। ही सेकंड मूर्ती मस्त होती ना, एकदम खूप सुंदर, एकदम रुद्रावतार। आताची आपली तिसरी मूर्ती आहे, तिसरा मंडप आहे, आणि खूप छान आहे मूर्ती। बघा भाई, मूर्तीचे जे डोळे आहेत ना, मस्त नयनरम्य। खूप सुंदर आहे, खूप सुंदर। कसं वाटलं? खूप छान वाटलं, म्हणजे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते बोलत आपल्याला, आणि आपल्याला म्हणजे असं ट्रीट करतात, ते खूप छान वाटतं। आता हे नारळ वगैरे दिलेले, त्याच्यामध्ये खूप हेवी झालेली पिशवी, आणि जस्ट आत्ता आपली सुरुवात झालेली आहे। अजून आपण ग्रँड रोडला आहे, 3 गणपती बघून झाल्या। आता आपण निघालोय ताडदेवच्या राजाला। हे आता कसं करायचं, आता अभि तो सुरुवात आहे गाईज। आता आपण आलोय ताडदेव मध्ये, ताडदेव मधल्या वर्दीचा राजा हा गेट आहे, वर्दीचा राजा। जाऊया आतमध्ये, गणपती बघूया। हा, असं वाटतंय ना भाई, गणपती आहे, खतरनाक विषय। ते बघा दिलेलं आहे, एका छत्राखाली 12 ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन या आणि अनुभवा। हे सगळे 12 ज्योतिर्लिंग आता आपल्याला मे बी पाहायला मिळणार आहे। हा, हे बघा इथे बोललो ना, महाराष्ट्रामधलं भीमाशंकर इकडे दाखवलं पण आहे बघा। समोर ओंकारेश्वर मध्य प्रदेश, तामिळनाडू रामेश्वरम, इथे पण बघा हे केदारनाथ आहे, केदारनाथ। हे सोमनाथ गुजरात, वैद्यनाथ, काशी विश्वनाथ। भाई काय सुंदर मूर्ती आहे यार, डोळे डोळे एक नंबर, जबरदस्त, मन जिंकून घेत आहे। आता आपल्याला ते मंडळामध्ये बॉक्सेस दिलेत ना छोटे छोटे, मला वाटतं त्याच्यामध्ये नागमणी असणार। हा, 100%। तर बघूया, नागमणी पाहिजे भाई मला। जबरदस्त भाई, नागमणी मुगमणी काय नाही, हे काय मस्करी करतोय मी।
मोतीचूरचे लाडू. थँक्यू सो मच, थँक्यू, धन्यवाद. आता आपण आलो ताडदेव मध्ये, ताडदेवचा विघ्न अर्था बघायला. चला चला आतमध्ये चला. ही जी वाईब आहे ना गणपती बघण्याची ती जबरदस्त आहे. गणपती बाप्पा मोरया. माशावर गणपती उभा आहे. आता आपण आलोय ताडदेवचा इच्छापूर्ती बघायला. भाई काय भव्य दिव्य मूर्ती आहे. एक नंबर, खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. खूप बघा ना किती मस्त मूर्ती आहे. तिरुपती बालाजीच्या रूपात. यांना बघा ना भंडारा भेटला तर खातात चालले. पटपट पटपट उरकायचं, जायचं, इथंच ना रात्र काढायची आहे. होय लवकर. बाय द वे आता आपण आलो तुळशीवाडीचा महाराजा, जे की ताडदेव मध्ये आहे. इथे पण आपल्याला ओळखल्या गेलेलं आहे आणि खूप छान ट्रीट केलं आणि दर्शन पण खूप छान झालं. स्पेशली या मंडळाची जी मूर्ती आहे ना, टिश्यू पेपरची मूर्ती आहे. कारण या वर्षी थोडासा प्रॉब्लेम झाला होता पीओपी आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये, म्हणजे मोठ्या मूर्त्यांच्या बाबतीमध्ये. तर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे टिश्यू पेपरच्या मूर्तीबद्दलचा, तो खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. जे एक त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न असा आहे की टिश्यू पेपर मध्ये पण मोठी मूर्ती बनवली जाते. सो हे खूप छान आहे. यावर्षी तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक सुरेख मूर्ती मुंबईच्या सर्व गणेश भक्तांसाठी प्रस्तुत केलेली आहे. एक सुरेख असा संगम आहे, एक टेक्नॉलॉजी आणि एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली मूर्तीचा. आणि आमचे खूप असे सोशल उपक्रम सुद्धा असतात. जसंही तुम्ही बघितलं की आम्ही 11 दिवस सलग आम्ही फूड डिस्ट्रीब्युशन असतं आपल्या सगळ्या डिवोटीजसाठी. तसंच आमचे सोशल कॅम्प्स, हेल्थ कॅम्प्स असतात. मी यावर्षी आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल तुमचा खूपच मनापासून आभार आहे. तर असं हा जो भंडारा लागलेला आहे इथे, ते पण रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत यांचं चालू असतं. म्हणजे दिवसाला हजारो भक्त. भाई काय मूर्ती आहे. मूर्तीला बघून ना खरंच डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आलाय. शपथ बघा ना काय फेस आहे, एकदम रेखीव. म्हणजे भाई काय आर्टिस्टिक विषय आहे. पेपरावर काढणं आणि मूर्ती घडवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि काय बोलता चॅलेंजिंग गोष्ट आहे. बघा ना जबरदस्त बनवलेली आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. मूर्तीला बघून जे मन प्रसन्न झालं ना. काय बोलतो बच्ची, कसं वाटलं? एक नंबर भाई. काय बनवली आहे म्हणजे चिंतामणी बद्दल बोलले ते इथे खरं झालंय. हा बट मनापासून बोलतोय यार मित्रांनो. जबरदस्त. तुम्ही बघितलंच आहे. अखिल चंदनवाडी गोड गणपती हे सगळे बघायचे आपल्याला. तिथे अजून बरेचसे गणपती आहेत. मजा करूया. आताशी जवळजवळ 1 वाजलेला आहे. काय विषय ना, आपल्याकडे खूप टाइम आहे आणि सगळे निवांत आहेत एकदम मस्तपैकी. गणपती दर्शनचा ब्लॉग होता आजचा आपला. आला 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 गिरगावचा राजा आला. गिरगावची निकटवारी लेन आणि हा आहे आपला गिरगावचा राजा. 1928 स्थापना. बाय द वे गेल्या वर्षी लाईन नव्हती इथे, पण या वर्षी लाईन आहे. या वर्षी लाईन आहे दादूस. गेल्या वर्षी नव्हती, आठवतंय का? एक एक पल डायरेक्ट आपण खालून गेलेलो. टॉपचा विषय. पूर्ण मंडप कव्हर केलंय आणि सुंदर सुबक आणि फेटा पण इतका सुंदर आणि इतका मोठा वाटतोय ना. शाडू मातीची मूर्ती. हीच तर मूर्ती आपण आलेलो बघ मागे बघायला. कसं आहे भाऊ? एक नंबर. पर्यावरणपूरक गणपती आहे हा दरवर्षीप्रमाणे. यावर्षी बांबूचं डेकोरेशन केलेलं आहे. इकडे पण बघा सगळ्या या चटई बिटाई लावलेल्या आहेत ना. अख्खं डेकोरेशन बांबूचं आहे.
आपले इथे फॅमिली मेंबर्स मिळाले. आपले फॅमिली मेंबर्स कुठे नाही रे तुम्हाला पण माहिती आहे, सर्वत्र सगळीकडे आहेत आणि गिरगावच्या राजाला पण भेटलेले आहेत. बताइए भाई साहब. तर इथे आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत. भारी वाटलं भेटून. थँक्यू सो मच. तुम्ही आपले व्हिडिओ एवढे प्रेमाने बघता. हो हो, मी माझी सासू आणि माझा नवरा आवडीने बघतो. प्लस तुला तो गुढीपाडव्याला भेटला पण होता, त्याला तुला आवाज पण दिला होता, त्याला भेटला पण होता. मी त्याला बोललेली मला यावेळेला भेटला ना, मी याला पहिली जाऊन भेटणार बाबा. अरे मी तुझे ब्लॉग नेहमी बघते. थँक्यू सो मच. काय असं आवडतं स्पेशालिटी ब्लॉग मध्ये? तू एवढ्या लहान वयात तू चालू केलंय आणि तू ज्या रीच म्हणजे आता तू गाठतोयस खरंच खूप मोठं हो, अशी माझ्या घरातल्या सगळ्यांची खूप इच्छा आहे. थँक्यू सो मच. खूप आवडीने बघते मी. थँक्यू तुझे थँक्यू व्हिडिओ. तू खूप अप्रतिम स्केच काढतोस. मला तुझे स्केच खूप आवडले. थँक्यू सो मच. म्हणजे तुझ्यामध्ये ती जी कला आहे ना ती म्हणजे कुठून कुठून भरलेली आहे. तुझ्यात बोलणं आहे, तुझ्यात ऍक्टिंग आहे, तुझ्यात तू स्केच वगैरे छान काढतोस. अप्रतिम. गणपती तुझं बाप्पा कौतुक मी जेवढं करेन ना तेवढं कमी आहे मला असं वाटतं. थँक्यू. माझा नवरा चिडवतो मला कधी कधी, मी तुझे जेव्हा असे व्हिडिओ वगैरे बघते तेव्हा. हा हा. पण बाबा मला जाम आवडतोस. थँक्यू. आता रिसेंटली मी माझी सासूरवाडी विधान आहे, मी माझं माहेर आहे. मी आता गणपतीला यायच्या आधी तुझा ब्लॉग बघितला, तो वडापाववाला. खतरनाक विषय. बहीण तुझी कार चालवायला शिकली. हा मला सगळं माहिती आहे तुझ्या ब्लॉग. म्हणजे एकदम कट्टरवाले फॅन्स बोलू शकतो मी. हा एकदम. येस. आपण एकाच कट्ट्यातले होतो. हा मीरा रोड वाले. गणपती बाप्पा मोरया. गण मूर्ती मोरया. गावच्या राजाचा विजय असो. बाबा मी थांबवून ठेवलंय. स्केच बीचच्या पण फ्रेम बीचचे पण व्हिडिओ बघितले. तुझ्या वडिलांबरोबर व्हिडिओ छान केला. ह्याचा स्पेशली कोणता फेवरेट व्हिडिओ म्हणजे तू गावाला एकटा गेलेला फिरायला, तो ब्लॉग आहे तुझा. पहिल्यांदा गावाला एकटा तो ह्याचा फेवरेट ब्लॉग. ऍक्च्युली पहिला फेवरेट तू ह्याचा आवडीचा आहे, त्याच्यानंतर मग मला आवडायला लागलं. फोटो काढ बाबा, आता आपण मम्मीला दाखवायचं आहे. भाई आता जे आपले फॅमिली मेंबर्स मिळालेले ना खूप भारी वाटलं. म्हणजे असं महत्भाग्य लागतं भाई, असं एवढे लोक आपल्यासोबत आहेत, आपले व्हिडिओ बघतात आवडीने. मुळात त्यांना एंटरटेनमेंट होत आहे ही मोठी गोष्ट आहे. कारण व्हिडिओच्या माध्यमातून त्रास देणारे पण खूप आहेत, पण एंटरटेनमेंट करणारे क्वचितच आहेत. त्यातला मी एक असा स्वतःला समजत नाही, पण लोक मला तसं मानतात. तर खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच. आणि त्यांची संपूर्ण फॅमिली व्हिडिओ बघते. सो आता ते त्यांच्या आईंना व्हिडिओ दाखवणार आहे. तर काकी नमस्कार, तुम्हाला भेटू आपण कधीतरी. आणि आता विषय असा झाला आहे ना, म्हणजे विचार पण नव्हता केला. आपण असं कुठल्या मंडळाला सांगत नाही की आम्ही येतोय. फेमवाला विषयच नाहीये. लोक आपल्याला ओळखतात आणि मग ते बोलवतात. आता नारळ जमा झालेत. मी विचार केला होता की गिरगावच्या राजाला नारळ ठेवू म्हणून आम्ही दोघं, पण राजानेच आम्हाला नारळ दिलेला आहे. बघूया आता गिरगावचा राजा बघितला, आता गिरगावचा महाराजा बघायला चाललोय. ती पण एक सुंदर मूर्ती आहे, जय जगन्नाथची थीम आहे आणि ती पण शाडू मातीची मूर्ती आहे. मस्त मूर्ती आहे, बघायला जाऊया. रात्रीच्या 2:15 वाजता आपण गिरगावचा महाराजा करतोय. फायनली आपण म्हणजे बोलतात ना ते काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं मी गिरगावच्या राजाच्या मंडपाच्या मागे उभा राहून फोन करतोय. आता मी महाराजाच्या जवळ आलोय. तर असो, तर आता मी आलोय गिरगावच्या महाराजाच्या जवळ आणि तिकडचे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत. हाय हॅलो तरी करा. सगळे गिरगावच्या महाराजाचे कार्यकर्ते आहेत. आता जाऊया आपण आतमध्ये. आज आपल्याला महाराजाचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे की जगन्नाथ थीम आहे आणि महाराजा पण त्याच रूपात आहे. ठीक आहे. आणि युनिकनेस म्हणजे काय तर भाई ब्रिज बनवलेला आहे. आता आपण ब्रिज वरून जाणार आहे, थेट व्ह्यू पॉइंट घेणार आहे, एकदम डोळ्यात डोळे टाकणार आहे महाराजाच्या. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो गिरगावचा महाराजा, ती यावर्षी 8500 किलो वजनाची मूर्ती आहे. मजाक आहे क्या भाई साहब? भाई यार खतरनाक विषय होणार आहे. आपण विसर्जन गाजवणार आहे 100.525 मेरी कुल्पा. चला चालू आपण. या थँक्यू सो मच. धन्यवाद. वाटला एक नंबर भाई. भाई आपलं असंच आहे, आपण जिथे जातो तिथे गाजवतो. फायदा बे गाईज, आपलं असं नाहीये. ओळख मिळाली म्हणून गर्दीतून चाललोय. तुम्हाला जर वाटत असेल तर हे तर आपले मनापासून चाहते लोक आहेत, जे आपले व्हिडिओ प्रामाणिकपणे बघतात आणि ते लोक आपल्याला घेऊन चाललेले आहेत. ही गर्दी बघा काय, बाप रे. आपण आता थेट चाललोय, थेट. मागे काकी रडत मंडळाचे कार्यकर्ते आहेत काय भाई. गिरगावचा महाराजा बोलते. गेल्या वर्षी या लोकांची मी एक रील बनवली होती, मिनी ब्लॉग बनवला होता. तर त्याच्यामध्ये मी जस्ट बोललो होतो लालबागच्या राजासाठी हार लटकवला होता. यांची गणपतीची ट्रॉली घेऊन गेली हार तर तो सीन ते लोकांनी आठवलाय आणि अजून माझ्या लक्षात आहे. बताइए. झाला बघ स्पॉट एकदम कचकी रे कचकी. आता बोल. एक
एकदम प्रॉपर झूम झालाय प्रॉपर. आई साब आई शपथ एक नंबर. हे बघा गाईज जबरदस्त. आई काय विषय हा एक नंबर. नुसता झुलेलाल झुलेलाल. काकी आपलं कदाचित दर्शन कॅन्सल करू शकतात. खतरो के खिलाडी रो जाऊ ना. हा हे पकडतो. समोरून काकी चालल्यात पण भीती मला वाटते. आई खतरनाक विषय केलेला आहे. हे बघा नुसता झुलेलाल झुलेलाल झुलेलाल. भाई फुल ऍडव्हेंचर करून आलेलो आहे. आता आपण इथे आलेलो आहे आणि आता चलचित्र आहे. नाही चलचित्र नाही बोलू शकत. एक छोटीशी 1 मिनिटाची क्लिप आहे. ठीक आहे तर ते दाखवणार आहे. जगन्नाथ थीम वरती आहे काहीतरी. तर ते आता प्ले होईल थोड्या वेळात. एकदम लुक कैसा आहे. आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपले हे मंडळ गेली 9 दशके हिंदू संस्कृतीची जनजागृती व त्याचा विस्तार या संकल्पनेवर कार्यरत आहे. आपल्या स्कंद पुराणात, ब्रह्मपुराणात व नारद पुराणातील उत्कल खंडात ज्याचे वर्णन आहे त्या 4 धामांपैकी एक ओडिसा राज्यात स्थित असलेले श्री जगन्नाथपुरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जगन्नाथ म्हणजे संपूर्ण सृष्टीचा स्वामी. तर चला मग हीच कथा ऐकूया स्वतः जगन्नाथाच्या आवाजात. मी आहे जगन्नाथ, तोच तो युगानुयुगे रथावर आरूढ होऊन पुरी नगरीतून मार्गक्रमण करत आहे. पण आज मी तुम्हाला एक गूढ सत्य सांगायला आलो आहे. असं सत्य जे फक्त भाग्यवान भक्तच जाणतात. लोक मला जगन्नाथ म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी तोच आहे जो द्वारकेत कृष्ण होता. तोच ज्याने अर्जुनाला गीता सांगितली, राधेच्या प्रेमाला ईश्वरत्व दिलं आणि अधर्माविरोधात धर्माचं रक्षण केलं. जेव्हा द्वारकेचा अंत झाला माझं पार्थिव शरीर समुद्रात विसर्जित केलं गेलं. पण माझं हृदय, माझं चैतन्य तत्व नष्ट झालं नाही. हे चैतन्य तत्व एका पवित्र दिव्य काष्ठ रूपात समुद्रातून वाहत आलं आणि पुरीच्या किनाऱ्यावर पोहोचलं. राजा इंद्रद्युम्नने मला स्वप्नात पाहिलं आणि त्याला मी आदेश दिला, हे राजन, हे काही सामान्य लाकूड नाही, हे माझं शरीर आहे. याच्यापासून माझा विग्रह तयार कर. त्यावेळी एक वृद्ध पुरुष प्रकट झाला. त्याने सांगितलं, मी या मूर्ती गुप्तपणे घडवी, पण कोणीही 21 दिवस मात्र दार उघडायचं नाही. तो कोणी वेगळा नव्हता, तो स्वयं विश्वकर्मा होता. 15व्या दिवशी मूर्ती बनण्याचा आवाज न आल्याने पूर्वीच्या राणी अस्वस्थ झाल्या आणि दार उघडण्यात आले. तेव्हा आकाशवाणी झाली, हेच माझं विराट स्वरूप आहे, हेच माझे जगन्नाथ रूप आहे. गणपती बाप्पा आपण आता व्हिडिओ अनुभवलाय ना, व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी अनुभवल्यात ना सेम ॲज इट इज आहे. जसा पडदा खोललाय ना तसंच एकदम काय बोलतात मन प्रसन्न झालेलं आहे. आणि अख्खीची अख्खी मूर्ती आहे ना शाडू मातीची आहे. सलाम आहे यार खरंच. 2 महिने लागलेत काय भाई, 2 महिने लागलेत ही मूर्ती पूर्ण घडवण्यासाठी. या मूर्तीचे मूर्तिकार राजन वेदक आहेत. हॅट्स ऑफ आहे त्यांना. खूप सुंदर मूर्ती केलेली आहे खरंच, शब्दच नाहीये. रात्रीचे 3:15 झालेले आहेत. स्टील गणपती वाईब चालू आहे. आणि आता आपण गिरगावचा महाराजा बघितला आणि नेक्स्ट आपण चाललोय अखिल चंदनवाडी गोड गणपती. रेडी? तुला जायचं नाही एवढ्यात? थकली नाहीस तू? तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय अजून तू एवढी थकलेली दिसत नाही. आता बोलते ओ माय गॉड. गॉड म्हणजे हो ये. आपण आलोय अखिल चंदनवाडी मध्ये गोड गणपती बघण्यासाठी. या बाप्पाचं रूप आहे ना अपरंपार आहे. ते मग अशी काय गाणं बोललो, हरे कृष्णा हरे काना मनरंजन मोहना, असंच काहीतरी ते गाणं आहे ना. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल. आता तुम्ही रूप बघा.
दर्शन घेतलं. खूप छान मूर्ती आहे भाई, एक नंबर मूर्ती अखिल चंदनवाडीची. आणि या गणपतीला खास करून गोड गणपती म्हटलं जातं. कसं वाटतंय मग भाई? फुल इज्जत पाहिजे. गणपती दर्शन कसं चाललंय? एकदम स्मूथ आणि एक मंडळाची क्रिएटिव्हिटी हॅट्स ऑफ भाई, हॅट्स ऑफ. जबरदस्त. आता मंडळाकडून आपल्याला म्हणजे काय त्याच्यामध्ये फळं वगैरे आहे ते आम्ही यांना दिलेले आहेत. फिरत फिरत आपल्याला वाजलेत बरोबर 4 आणि आता आपण येऊन पोचलोय चिरा बाजारचा राजा. चिरा बाजारचा राजाचा गणपती आहे इकडे समोरच, तो बघूया आणि आपण आता इथून निघूया कुंभारवाड्याला. खूप सुंदर मूर्ती आहे चिरा बाजारच्या राजाची. आता आपण कोलबाटलेंच्या राजाला जाऊया. ताई कसं वाटला? गरुडाच्या हातावरती मूर्ती उभी आहे. मूर्ती बघाल ना भाई, जबरदस्त मूर्ती आहे. दाखवणार बच्ची. सकाळचे 4:45 झालेले आहेत आणि आता आपण आहोत कुंभारवाड्यामध्ये, जिथे हा चोर बाजार लागतो. त्याला शोर बाजार म्हणून पण बोलतात. खरं तर शोर बाजार म्हणून त्याचं नाव आहे, पण ते शोर शोर चोर चोर असं चोर झालेलं आहे, चोर बाजार. आलोय आपण आता कुंभारवाड्याचा महाराजा गणपती. बघा भाई, चरण दर्शन घ्या मित्रांनो, चरण दर्शन. या कुंभारवाड्यामध्ये माझ्या माहितीनुसार एक 5-6 गणपतीच आहेत इथे बघण्यासाठी. त्याच्यानंतर मग खेतवाडी चालू होते. यांना खेतवाडी पण दाखवतो. लय गर्दी असणार आहे आणि लालबागला पण खूप गर्दी आहे. तर म्हटलं की यांना कुंभारवाडा जरा दाखवून घेतो. मी पण स्वतः आलेलो इथे. आता आपण जो बघितला तो कुंभारवाड्याचा महाराजा. आता जाऊया, जो काय गणपती असतो तो दाखवतो. आता आपण आलोय ते कुंभारवाड्याचा राजा. इथे माझा मित्र आहे या मंडळामध्ये, तेजस म्हणून. तो बघेल हा व्लॉग जर बघितला तर. आता आपण आलोय तिसरा कुंभारवाडा, कुंभारवाड्याचा गणराज. भाई खूप थकलोय कारण गावावरून आलो सकाळी आणि थेट रात्री परत निघालो. तर आता तुम्ही बोलाल एवढा थकतोय मग कशाला जातो, उपकार करतोय काय? तर तुमच्यावर उपकार नाही करत आहे मी, यूट्यूबवर उपकार करतो. ठीक आहे मेरी बब्बू. चला मित्रांनो, आता वाजलेत बरोबर 5. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. 5:30 झालेत. ॲक्च्युली मी व्हिडिओज जेवढे पण बनवतो ना, जेवढे पण, मग ते गणपतीचे असू दे, ट्रॅव्हलचे असू देत, फॅमिलीसोबत असू दे, त्यांना कुठले पण असू दे, हे मी माझ्या आवडीसाठी बनवतो. आणि दिस इज द आपला काम आहे, हे मी काम म्हणून करतोय. ज्यांना वाटत असेल मी टाइमपास म्हणून करतोय तर त्यांनी पण टाइमपास म्हणूनच घ्यावं. इथे फालतूची येऊन आपली मतं मांडू नये. ते जसं ते आता गणपतीमध्ये चिकन बिकनचं तुम्ही काय कमेंट केल्या होत्या, ते आमच्या इथे केलं जातं. गौरीला आम्हाला नैवेद्य दाखवावा लागतो नॉनव्हेजचा. कळेश नसेल कळेश तर तुम्ही दुसऱ्या चॅनलवर जावेश. ठीकेश. तर आता मी पण थकेश, एवढा थकेश की दोन्ही पाय गळून पडेश. तर जाऊया. आता आपल्यासोबत प्रणव आहे, ताई आहे, सगळे म्हणजे सगळ्यांचे जवळजवळ घुंगरू तुटलेले आहेत. आता ते घुंगरू खाली सांडायचे बाकी आहेत. तर होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ये तुलाच घेतोय तुला. हा
आणि संपूर्ण गणपती दर्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. तुम्हाला आवडणारच आहे. याची 100% मी गॅरंटी देऊन सांगतो. कारण यावेळेला काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे. लालबाग परळ वगळता तो आपण कुंभारवाडा केला, ग्रँड रोड केला, अजून बरंच काय केलं. डोक्यावरून गेलेलं आहे सगळं. आता शेवटचा रामराम घेऊया आणि घरचा रस्ता पकडूया. गणपती विसर्जन व्हायला अजून 2 दिवस आहेत. बाय.